पानावर मिळते तशी पाणीपुरी बनवूया घरीच, तेही काही मिनिटात। त्यासाठी एका कुकर मध्ये रात्रभर भिजवून घेतलेले चणे, वाटाणे व साल काढून घेतलेले 4 छोट्या आकाराचे बटाटे घातले। थोडंसं मीठ व पाणी घालून 4 शिट्ट्या काढून घेऊया। पर्यंत पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया। इथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे, पाव कप मैदा घेतलेला आहे व थोडंसं चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घेते। आता गरम पाण्याने आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा मळून झाला की त्याला 10 मिनिटांसाठी आपल्याला रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपले बटाटे देखील शिजलेले आहेत। याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला याची छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी एका पॅन मध्ये थोडंसं तेल घालते, थोडीशी बारीक चिरून घेतलेली मिरची, आलं लसूण पेस्ट, जिरा पावडर व थोडीशी हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता शिजवलेले बटाटे त्यात चुरून घालायचे आहे व बाकी सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत। अशी कोथिंबीर घालून आपली चटणी तयार आहे। आता व्यवस्थित मिक्स करून झालं की अगदी 2 मिनिटात चटणी तयार झालेली आहे। आता पुऱ्या करायला घेऊया। पीठ इथे छान मुरून तयार आहे। आता त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ व बारीक चपात्या लाटून घ्यायच्या आहेत। पूर्णपणे तोंडात बसेल असं एखादं काट असलेलं झाकण घ्यायचं आहे व त्याच्या साहाय्याने आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने पुऱ्या आपल्याला एकदाच लाटून घ्यायच्या आहेत। त्यामुळे झालेल्या पुऱ्यांवर आपल्याला कॉटनचा कपडा थोडासा ओला करून त्यावर झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून झालेल्या पुऱ्या ह्या सुकणार नाही। आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, त्यामुळे तेल गरम करण्यासाठी ठेवूया। तेल हे मध्यम गरम झालं की मग आपल्याला पुऱ्या घालायच्या आहेत, खूप जास्त गरम करायचं नाहीये। अशा पद्धतीने पुरी घातली की त्यावर असं दाबायचं, जेणेकरून पुरी लगेच फुलते व मग दुसरी पुरी देखील दाबायची, जेणेकरून सगळ्या पुऱ्या व्यवस्थित फुलतात। पद्धतीने मी इथे सगळ्या पुऱ्या व्यवस्थित छान फुलवून घेतलेल्या आहेत व एक एक नंतर पलटी करून घेते आहे। दोघं बाजूने व्यवस्थित तळून झाल्या की मग आपल्याला पुऱ्या काढायच्या आहेत। खूप जास्त हाय फ्लेमवर आपल्याला पुऱ्या तळायच्या नाहीत, नाहीतर त्या करपू शकतात। त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। इथे माझ्या आता सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणीपुरीचं पाणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडासा पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं चिरून घेतलेलं आलं व तासभरापूर्वी भिजवून घेतलेली चिंच, गोड चवीसाठी भरपूर असा गूळ, चाट मसाला, चवीपुरतं मीठ व भाजलेलं जिरे पावडर, हे सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित आपल्याला ब्लेंड करून घ्यायच्या आहेत। इथे तिखट व गोड पाणी दोघं एकत्रच बनवले आहे। तुम्ही वेगवेगळे देखील बनवू शकता। त्यासाठी गूळ व चिंच दोघं वेगळं ब्लेंड करायचं, पण ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता हे आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे व मिक्सरच्या भांड्यात थोडंसं गार पाणी घेऊन आपल्याला याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे। थोडीशी काश्मीरी लाल मिर्च घालते व खारी बुंदी घालणार आहे, तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल। आता फ्रेश कांदा कट करून घेते व आपल्या पुऱ्या व पाणी, चटणी सगळं तयार आहे। आता चला आपण ट्राय करूया की कशी झाली आहे आपली पाणीपुरी। थोडीशी चटणी, कांदा व खूप सारं पाणी घालून तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा।